जीजी, अगं काय आहे सगळं? अमन, तू का आलायस इथे? जा पाहू. तुम्ही सगळे माझ्या वस्तू पळवता आणि मग हरवून टाकता. जा जा इथून. जीजी, आता काय हरवलंय तुझं? माझं मोराचं पीस हरवलंय. गुजरातला गेले होते ना, तिथून आणलं होतं मी, पण हरवलं ते. माझं सगळंच हरवलंय, काहीच उरलं नाही. जीजी, तुझं जे जे हरवलं ना ते सगळं मी शोधून देईन. खरंच. फक्त काय आणि कुठे दडलं हे जर कळलं ना तर. हे काय रे तुझ्या हातात? अगं तुझं पार्सल आलंय बघ, उघडून बघ. माझं बाबांनी आणलं असणार ना? कशी आहेस तू? मला तुला भेटायचं. माझा नंबर दिला आहे, वाटलं तर फोन कर. करशील ना? तू असं कसं म्हणू शकतोस की मी इथे काम करू शकत नाही? मग काय फक्त तू म्हणू शकतेस तू इथे नोकरी करू शकत नाहीस? हे बघ मंजिरी, आपण जर इथे एकत्र काम करणार असू तर वी नीड टू नो द बेसिक थिंग्स अबाउट ईच अदर. डोंट वरी, मी तुझ्या पत्त्याचं काहीही करणार नाही. उद्या काय अशी सिच्युएशन आली जेव्हा तुझा पत्ता मला कळायला हवाय, तर मला माहिती तर पाहिजे तू कुठे राहतेस, कुठं येतेस. मला खरंच ती इन्फॉर्मेशन घेऊन दुसरं काहीही करायचं नाहीये. प्लीज बिलीव्ह मी. मी जरी आगाऊ असलो तरी आय एम ट्रस्टवर्दी. एम आय रॉंग? ठीक आहे. माझा पत्ता 12 देशमुख निवास, प्रभात रोड, गल्ली नंबर 8. प्रभात रोड आणि लेन नंबर 8 म्हणजे, आणि देशमुख निवास ना? देशमुख म्हणजे तेच देशमुख ना? त्यांचा असा मोठा हिस्टॉरिकल बंगला आहे. हो तेच. तिथे राहतेस तू? आणि काय या देशमुखांवर भाडेकरू ठेवण्याची वेळ आली? तेच माझं सासर आहे. व्हॉट? शौनक हर्षवर्धन देशमुखांचा मुलगा. तुझा नवरा असं काही लॉर्ड वगैरे वाटत नाही, पण तू का त्याला एखाद्या लॉर्ड्स अँड किंग्स पार्टीमध्ये वगैरे भेटलीस आणि तो तुझ्यावर इम्प्रेस झाला, प्रपोज केलं वगैरे का? नाही, मी त्याच घरात आधी काम करायचे, बेबी सिटरचं. व्हॉट आर यू सेइंग? म्हणजे तू आधी बेबी सिटिंगचा जॉब करायचीस त्यांच्याकडे? हो, माझ्या माहेरची परिस्थिती जरा बिकट होती, म्हणजे अजूनही आहे, म्हणून मी देशमुखांकडे नोकरीला लागले आणि तिथेच मला शौनक भेटले. तुझ्याकडे असं बघून अजिबात वाटत नाही की तू. माझी भाषा, माझ्यातला हा आत्मविश्वास, हे सगळं शौनकमुळेच. बट दिस इज स्ट्रेंज. म्हणजे आधी तू त्यांच्याच घरात बेबी सिटिंगचा जॉब करायचीस आणि लग्न करून परत त्यांच्याच घरात गेलीस, आणि आता ते तुझं सासर आहे. देशमुखांची सून आहेस तू. किती सुंदर आहे ही अंगठी. पूर्वी माझ्याकडे पण होती एक. माझ्याकडे नाही, मेरीकडे होती का?
का रोजीकडे? नाही नाही, मी गलिवर ट्रॅव्हल वाचत होते ना, त्याच्यात अशाच अंगठीचं वर्णन होतं, म्हणून मला हवी होती ती. मग मी सांगितलं त्याला. जीजी, हर्षा, तू काय करतोयस रे इथे? जीजी, तुला हे जे कोणी पाठवले त्यांना तू ओळखतेस ना? त्यांना भेटायचं तुला, त्यांच्याशी बोलायचंय तुला. जीजी सांग ना, काय बोलशील तू? सांग ना, काय बोलशील? ते मी तुला कशाला सांगू, ते आमचं प्रायव्हेट आहे. जीजी, जीजी तुला खरंच बोलायचं ना त्यांच्याशी? मी फोन लावून देऊ, बोलशील त्यांच्याशी? हा त्यांचा बहुतेक तिथला नंबर आहे, पण माझा नंबर असेल ना त्यांच्याकडे. उगाच रिस्क नको. दुसऱ्या कोणाच्या तरी फोनवरून कॉल केला पाहिजे. दे ना. मॉम, तुझा फोन कुठे? अरे मला पटकन तुझा फोन दे ना. फोन? अरे कशाला हवा तुला माझा फोन? सांगतो, सगळं सांगतो. एक मिनिट. पण मी कसा बोलू त्यांच्याशी? ते नक्कीच माझा आवाज ओळखतील. तसे हुशार आहेत ते. मॉम, मी तुला एक फोन लावून दे. त्यांच्याशी तू सुहासिनी देशमुख यांची सून असल्यासारखं बोल. सून म्हणून बोल म्हणजे काय? मी सून आहेच त्यांची. हा ग, तेच ते. हा फक्त माझं नाव घेऊ नकोस प्लीज. अगं फारच तिरकस माणूस आहे. एक मिनिट शौनक, हे कोणाशी बोलायचंय मी? मॉम, ते सांगतो ग मी नंतर. तू हे घे. नाही हा शौनक, हे असं अनोळखी माणसाशी मला नाही बोलता येणार. आणि जीजींचा काय संबंध याच्यामध्ये? शौनक, नक्की काय चाललंय हे? मॉम, हे इतकं महत्वाचं नसतं तर तुला करायला सांगितलं असतं का मी? एवढा विश्वास नाही माझ्यावर? अरे नाही रे बाबा, तसं. बर ठीक आहे, आण, बोलते मी. हॅलो. हॅलो. हॅलो, कोण बोलतोय? काय काम आहे? मी मालती देशमुख बोलतेय, सुहासिनी देशमुखांची सून. तुमचं कार्ड मिळालं मला. तुम्ही, हा, त्याच्यावर तुमचा नंबर होता. तुम्ही म्हणाला होता. हो, मला सुहासिनी बहिणी भेटायचे. मी बोलू शकतो का त्यांच्याशी? हो, तुम्ही बोलू शकता त्यांच्याशी. नाही पण नाही, त्यांची तब्येत बरी नाहीये ना, त्यामुळे त्या आत्ता नाही बोलू शकणार तुमच्याशी. पण त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. पत्ता विचार, पत्ता. हा, तुमचा पत्ता देऊ शकाल का? म्हणजे मी घेऊन येते हवं तर त्यांना तुमच्याकडे. बरं बरं. हा नंबर तुमचा आहे का? हो. हा, मग मी पत्ता पाठवतो तुम्हाला. एक मिनिट. हा, हॅलो, बोला. सुहासिनी कशी आहे पण? त्या बऱ्या आहेत. तुम्ही पत्ता पाठवता ना तुमचा? लगेच पाठवतो. अच्छा, म्हणजे ते पुण्यात परत आले तर? कोण परत आलेत पुण्यात? शौनक, काय चाललंय? कोण आहे हा माणूस? शौनक, काय चाललंय हे? तुला आता मला हे सगळं सांगावं लागेल. मॉम, मी सांगेन, सगळं सांगेन. वेळ आलेला सगळं सांगेन, पण आता मी याचं उत्तर नाही देऊ शकत. का?
का नाही देऊ शकणार? आता तुझ्या मॉमवर विश्वास नाहीये का? नाही, बरोबर आहे. तू तुझ्या मनाला येईल तसाच वागणार आहेस. मला माहित होतं हे कळल्यावर तू ओके, नाव आय गेट इट. आत्ता मला कळतंय. आधी तुझ्या फॅमिलीबद्दल काही विचारल्यावर यू यूज टू गेट अ बिट ऑकवर्ड. पण त्यात काय असेल लपवण्यासारखं काय? कारण आमच्या दोघांच्याही घरच्यांना आमचं लग्न मान्य नाही. आम्ही देशमुखांच्याच घरात राहतो, पण आम्ही आमचा वेगळा संसार मांडलाय. आय गेट इट. आणि डोंट वरी, मी कोणालाही सांगणार नाहीये आणि मी तुला जजही करत नाहीये. इट हॅपन्स. फक्त लपवण्यासारखं काही नाहीये. आणि तू आधी काय जॉब करायची हे माझ्यासाठी मॅटर करत नाही. तू हा जॉब सिन्सिअरली करतेस इज ऑल दॅट मॅटर्स, राईट? ते दार उघडं ते मला वेळ लागलाय म्हणून नाही. तर आत यायचं असेल तर आत या, नाही तर कटा इथून. दार बडवत बसू नका. तुला कसं कळलं मी परत आलोय ते? वा, म्हणजे तुम्ही आलात हे लपवत होता का माझ्यापासून? का मी चांगलं काम करत नव्हतो का? मी तुमच्या सगळ्या तरा सांभाळून तुम्हाला असिस्ट करत होतो. तुम्ही मला नोकरी दिलीत. माझं नवीनच लग्न झालं होतं. मला पैशांची अडचण होती हे माहित होतं ना तुम्हाला. मग तुम्ही असे अचानक कसे गायब झालात? मी तरी परकाय हो, माझं सोडा. तुमच्या कोणत्या सुहासिनी देशमुख, त्यांचा तरी विचार करायचा ना. ए, उगाच खासगी शिरू नका. हो का? जगदीश, मला काय वाटतं माहितीये, तुम्हाला असं अचानक गायब व्हायची सवय आहे. तरी बरं झालं त्या सुहासिनी देशमुखला तुमचं प्रेम कधीच कळलं नाही. ते नाहीतर त्या त्यांच्या नवऱ्याला सोडून आल्या असत्या आणि तुम्ही काय केलं असतं? त्यांना अर्ध्या वाट्यात सोडून पळून गेला असता. सारखं सारखं पळून जायला मी काय भित्रास असं वाटलं काय तुला? मला गरज होती म्हणून मी गेलो होतो. आणि तूच पळ आता इथून. बघा आता, पळ. बघा, तुम्ही माझ्यावर चिडू शकत नाही. उगाच लहान मुलासारखं काहीतरी. समोरचा माणूस बरोबर आहे हे कळल्यावर माफी मागायच्या ऐवजी आपण आरडाओरडा करायचा. पण याला बंधणार नाही आम्ही, कळलं ना? काय बोलताय? मला काहीच कळत नाहीये. मला मोकळा श्वास घ्यायचा होता असा. जगदीश, तुमच्या या नाटकाचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. तुम्हालाही माहिती, तुम्ही जे केलं ते चुकीचं होतं. तुम्ही ना खरी वेळ आली ना की घाबरता, हो ना? तेव्हा ही सुहासिनी समोर तुम्हाला प्रेम व्यक्त करायची वेळ आली होती, पण तुम्ही पळ काढलात. का? टेन्शन काय फक्त तुम्हालाच येतं का? आणि टेन्शन आलं म्हणून असं कोणी सगळं सोडून जातं का? आत्ताही तुम्हाला भीती वाटते सुहासिनी समोर जायची, खरं आहे ना? कारण तुम्हाला माहितीये की ती तुम्हाला जाब विचारेल. का नाही तेव्हाच तुम्ही त्यांना सांगितलं? का असं त्यांच्या आयुष्यातून निघून गेलात? आणि तुमच्याकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नसेल, पण म्हणून एखाद्या शहाण्याने उत्तर शोधली असती. पण तुम्ही काय केलं? पळून गेलात. हो, वाटली मला भीती. तेव्हाही वाटली, आजही वाटते आणि उद्याही वाटेल. भित्रट आहे मी.
नकोय मला कोणाची जगण्याच्या मरण्याची जबाबदारी, आणि तुझी नकोय. तुला कामावरून काढून टाकलंय मी. यू आर फायर्ड. जा, काही पैसे मिळणार नाहीत. ताबडतोब जा, परत तोंड दाखवू नको मला. गो 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 गो. फायर्ड. जातो ना. करायचं काय इथे थांबून? खरंच निघाला? मग मी उड म्हटलं असतं तर काय पंखा चिकटवले असते का? तुम्हीच मला जायला सांगताय ना. तुम्हाला मोकळा श्वास घेता येत नाहीये ना, असं म्हणताय ना तुम्ही. आता कसं अरे तिरकस बोलण्याचा सरळ अर्थ काढतोस. अरे तिरकस बोलण्याचा अर्थ तिरकस काढायचा असतो. एवढं साधं कळत नाही का तुला? हे बघा, तुम्हाला जे बोलायचं ना ते स्पष्ट बोला, नंतर मी जातो दुसरी नोकरी शोधायला. अरे माझ्यासारख्या माणसाबद्दल काही वाटत नाही तुला? हा बरं, माझं सोड, पण निदान त्या पुस्तकाचा तरी विचार कर. त्याला काय वाटेल? ते लिहून पूर्ण व्हायच्या आतच तू गेलास तर. आता तुझ्यासमोर हात जोडून माफी मागू का? मग थांबशील का? मला काहीच कळत नाहीये. असो, मी थांबतो आता तरी. पण जर परत कुठेतरी गंगटोकला वगैरे निघून गेलात ना तर मीही निघून जाईन. कळलं? काय झालं? तुम्ही असं का बघताय माझ्याकडे? तुला कसं कळलं मी गंगटोकला गेलो होतो ते? तुला कसं कळलं मी गंगटोकला गेलो ते? मी गंगटोकला होतो हे फक्त सुहासिनीलाच माहिती होतं. तिच्याकडूनच तुला कळू शकतं. बोल बोल ना, कसं कळलं तुला? तुझं आणि सुहासिनीचं काय नातं आहे? कसं ओळखतोस तू देशमुखांना? काय लपवतोयस सांग. कोण लागते सुहासिनी तुझी? ती सुहासिनी कुठून आली मध्येच? सांग ना मला, कसं कळलं तुला? सांग ना, सांग की. हे काय? हे काय? हे लगेच गंगटोकला तू मुंबई, म्हणजे तुम्ही तिथेच कुठेतरी आसपास गेलेला असणार ना, गंगटोक वगैरे. पण बरोबर गंगटोक कसं कळलं तुला? कोणाशी बोलला नाहीस ना? मी कोणाशी बोलणार आहे? आणि मला त्या भागाबद्दल माहीत सुद्धा नाहीये. मी जस्ट वाचले त्याच्याबद्दल आणि अंदाज मानला. कारण बागडोगरापर्यंत लोक फ्लाईटने जातात, नंतर गाडी करून जवळपास जातात, म्हणजे गंगटोकला वगैरे. तिथे एका मॉमकडे राहिलो मी, पण थोडे दिवस. तिथे मी असंच वेड्यासारखं फिरत असायचो, कधी रात्री बेरात्री. मग आता हे सांगताय का आधीचं राहिलेलं पूर्ण करायचं? बघा जगदीश, आपल्याला लवकरात लवकर पुस्तक पूर्ण करायचं आहे, हो ना? हो ना? तू शिक्षक व्हायला पाहिजे होता. हो ना? द्वाड मुलांचा चांगला अभ्यास घेऊ शकतो मी, हो ना? येस येस येस, थँक्यू सो मच. विल बी देअर. ओके, या विल बी देअर. बाय. ग्रेट काम झालंय. रेफरन्स मिळाल्यामुळे पटकन परवाची अपॉइंटमेंट पण मिळाली. वी हॅव टू बी ऑन द सेम पेज. हा, आपण तिथे खरे नवरा बायको वाटलं पाहिजे. अनाय, मी काय म्हणते, खरंच ही आज सगळ्याची गरज आहे का? म्हणजे असं आपण नवरा बायको असल्याचं नाटक नाही केलं तर? ओके, मग आपण नॉन मॅरिड कपल म्हणून जाऊया, पण मग त्यातनं वेगळा अर्थ निघेल. ना, मला चालेल. तुझं बघ. काही काय बोलतोयस? पण मला हे असं तुझी खोटी खोटी बायको बनून नाही येता येणार. मग खरी बायको होता येईल. आय एम जस्ट जोकिंग, जोक्स अपार्ट. पण खरंच यार, दिस इज अ पार्ट ऑफ आवर जॉब. आणि तुला तुझं कम्फर्ट झोन सोडावाच लागेल, बिकॉज वी आर ट्राइंग टू फाइंड द ट्रूथ. हे बघ मंजिरी, तुझ्यात एक चांगली लॉयर व्हायची कॅपॅसिटी आहे, पण तुला इनिबिशन सोडावे लागतील.
नो ऑप्शन. आणि इफ यू वॉन्ट टू फाइंड द ट्रूथ वी नीड प्रूफ्स. आणि प्रूफ मिळवणं कधीच सोपं काम नसतं. इथे असं ऑफिसमध्ये खुर्च्यांवर आरामात बसून कोणी आपल्याला कधी पुरावे आणून देत नाही. वी हॅव टू मूव्ह. घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. मला पटतंय तुझं म्हणणं, पण मला नाही बोलता येत रे खोटं. म्हणजे मला त्रास होतो त्याचा आणि मग आपोआप खरं निघून जातो तोंडातून. या जगात आता तू एकच अशी असशील जिला खोटं बोलायची प्रॅक्टिस करावी लागते. एनिवे लेट्स गो. आपण इथे बसलोय, आपण नवरा बायको आहोत आणि समोर डॉक्टर इमॅजिन कर. एवढं ऑकवर्ड होण्याची गरज नाहीये. डॉक्टर जर खरंच फ्रॉड असतील तर अलर्ट असतील. बोल. यायला रोज इथे येऊन वेळ फुकट चाललाय माझा. यांच्या गप्पा शूट करायच्या का मी आता? हे असं रिकाम्या खुर्ची समोरच बोलायचा धीर होत नाहीये. ते डॉक्टरांसमोर कसं बोलणार आहे मी? एनिवे मी बोलतो. हॅलो, मी अनय जेमिनिस. ही माझी बायको आहे मंजिरी आणि ऍक्च्युली शी इज प्रेग्नंट. ही मंजू प्रेग्नंट आहे? सालीला हे सगळं चालतं आणि मीच नको होतो काय? आता बघ मंजू, आता संपलीस तू. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.